आमच्या प्रिय बंधू बहिणींना ईश्वरच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वे सर संघे सकाळ हा कार्यक्रम तुम्हाला स्वागत करीत आहे. आपण प्रार्थनाबद्दल आपण बघत आहे. आज वचन पाहूया. लूका 6:12-13 मध्ये येशू ख्रिस्त रात्रभर एक डोंगरावर प्रार्थना करत होता आणि प्रार्थना करून संपल्यानंतर सकाळी तो आला आणि जमलेल्या लोकांपैकी त्यांनी 12 शिष्यांना निवडलं. त्यांचं नाव प्रेषित असं ठेवला. हो, प्रार्थनेमध्ये किती गंभीरता बघा. ते 12 शिष्यांना काही ठाऊक नव्हतं. त्यांना वचन सांगायला काही नाही, सामर्थ्य नाही, काही नाही, ज्ञान नाही. ते अनपढ गवार होते. पण येशूने त्यांना निवडलं आणि त्यांच्याद्वारा ते 12 शिष्याद्वारा संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार झाला बघा. तर देव हे प्रार्थनेमध्ये एवढं सामर्थ्य आहे. प्रार्थनेमध्ये येशू प्रार्थना केल्यामुळं साधारण लोकांना देवाने असाधारण लोक असं बनवून टाकले. या प्रेषितद्वारे कितीतरी चिन्ह चमत्कार घडला, किती मोठा चमत्कार घडला. आज तुम्ही प्रार्थना करा. एकदा येशू रात्रभर प्रार्थना करून आपल्या शिष्यांना शिकवलं कसं प्रार्थना करायचं. गेत्सेमनी बाजूला येशू कसं प्रार्थना केला होता आणि त्या प्रार्थनामध्ये शिष्यांना म्हणतं मत्ती 26:40 मध्ये, अहो तुम्ही 1 तास माझ्याबरोबर राहू शकत नाही का? तुम्हाला 1 तास दिवसाला 1 तास तरी परमेश्वराला तुम्ही वेळ द्या. 1 तास प्रार्थना करा, वचन वाचा आणि स्तुती करा, गीत गा. पण देवाबरोबर 1 तास तर घालवा दर दिवस. आणि रात्र प्रार्थनामध्ये खूप सामर्थ्य आहे. आता प्रार्थना करून बघा. येशू ख्रिस्त 2000 सालीपूर्वी आमच्यासाठी जगामध्ये उतरून आला आणि आमच्याकडे जीव दिला आणि जिवंत उठलेला परमेश्वर आहे. त्याच्या नावाने हाक मारा, प्रार्थना करा. आज तुमच्या जीवनामध्ये ज्ञान मिळणार, बुद्धी मिळणार, आमच्या विद्यार्थ्यांना ज्ञान मिळणार. चला प्रार्थना करूया. आमच्या प्रिय देवबाप्पा, तू रात्रभर प्रार्थना करून आम्हाला प्रार्थनामध्ये किती सामर्थ्य आहे हे शिकवलेलं आहे प्रभू. आज येशूच्या नावाने जे कोण प्रार्थना करतात प्रभू, आमच्या विद्यार्थ्यांना ज्ञान दे. आमच्या सर्व बंधू बहिणींना चांगलं आशीर्वाद दे, शांती दे, समाधान दे. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी पुन्हा पाहूया. आमेन आमेन.